सांगितले मला वाटतं प्रीमियम अँड डिस्काउंट झोन 50%. तर फिबोनाचीच एक 50%ची लाईन जरी ऑन केली तरी चालेल. किंवा जरी ऑफ ठेवली तरी एक अंदाज येतो. आवाज येतोय ना माझा क्लिअर? ओके. तर ह्या पद्धतीने फिबोनाची सेटिंग केल्यानंतर कुठं लावायची तर आपल्याला एक लो पॉइंट पासून तो त्याचा जो काय हाय बांधलाय ना त्या पॉइंट पर्यंत लावायचे. आता जसं की आपल्याला इथे एक फिबोनाचीचा जी लेवल झालेली दिसते 0.7 ते 0.78 पर्यंत, तर ही लेवल आपल्याला कुठे घ्यायची आहे तर ह्या लेगमध्ये जो काय आपला पीवाय आलाय ना त्या पीवायच्या आसपास कुठे ही लेवल येते का बघायची. म्हणजे जर आपला पीवाय इथं असेल, ओके, तर आपल्याला ह्या जो 0.7 आणि 0.78 ह्या एरियावर सुद्धा आपल्याला एंट्री प्लॅन करायची. जर ह्याच्या खाली येत असेल तर हा झोन थोडासा मोठा करायचा आहे, पण हा एरिया त्यात पकडायचा आहे. ह्या लेवलच्या जवळचा कुठलाही पीवाय असेल, प्राइस आपल्याला ह्या एरियामध्ये टॅप होणार आहे ट्रेंड लाईनवर आणि इथून रॅली देणार आहे. फक्त तुम्हाला तुमचा बायस माहिती, ट्रेंड लाईन कुठे, बायस कुठे, सपोज मार्केट वर जाणार आहे तुम्हाला माहिती आहे, अशा वेळेस ट्रेंड लाईन फिबोनाची यूज करून आपण ट्रेड करू शकतो. तुम्हाला 2 पॉईंट मिळाले, ते 1-2 पॉईंट असतील किंवा हा दुसरा पॉईंट पकडूयात. मार्केट इथनं वर रिवर्स फिरणार आहे. चार्ट मध्ये पण शोधूयात आपण कुठे सापडतंय. ह्या हाय पासून ह्या स्विंग लो पर्यंत लावल्यानंतर फिबोनाचीची 0.7 ते 0.78 ही लेवल सापडते आणि ह्याच लेग मध्ये जिथं कुठं आपल्याला एफईजी सापडत असेल, ऑर्डर लॉक सापडत असेल, जो काही पीवाय असेल त्या पीवायला घेऊन आपल्याला एंट्री प्लॅन करायचे. प्राइस ह्या एरियात टॅप करून डाऊन साईडला मुवमेंट करणार. आपल्याला टार्गेट राहणार आहे इथे एंट्री कशी घ्यायची आहे तर आपल्याला शॉर्टची एंट्री ह्या झोन असेल, ह्या झोन मध्ये एंट्री, स्टॉप लॉस कुठं ठेवायचा, एक जर झोन छोटा असेल तर तुम्ही ह्या वरच्या लाईन पर्यंत ठेवा, झोन मोठा असेल तर झोनच्या जस्ट वर ठेवा आणि टार्गेट जी काही तुमची ही झिरोची लाईन आहे हे तुमचं टार्गेट. येते लक्षात? ही तुमची ट्रेंड लाईन फर्स्ट टच, सेकंड टच आणि थर्ड टचला आपल्याला तिथून एक मुवमेंट झालेली दिसते. तर तुम्हाला व्ह्यू क्लिअर असेल तर ह्या गोष्टी मार्क करायला सोप्या जातील. एक हाय पॉइंट पासून ते तुमचा एक लो पॉइंट पर्यंत मार्क करायचा आहे. ओके, हे तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमवर घ्या, हायर टाइम फ्रेमवर जरी मार्क केलं, लोअर टाइम फ्रेमवर जरी मार्क केलं तरी चालेल. या झोन मध्ये तुमचा जो काय ओबी असेल, ओबी घ्यायचा आहे आणि ओबी तुमचा मोठा आहे, हा ओबी छोटा कसा होईल तर तुमचा हा जो एरिया झोन निघतोय ना, ह्या झोन मध्ये जरी एंट्री लावली इथं स्टॉप लॉस या झोनच्या वर आणि टार्गेट ही तुमची झिरोची लाईन. सेम कन्सेप्ट. ठीक आहे, 1 मिनिटात नका शिफ्ट करू, 1 मिनिटात पण करता येतं, पण ठीक आहे 1 मिनिट नका यूज करू. ठीक आहे, 1:2 चा रिस्क रिवॉर्ड बनतोय. काय विचारायचंय?
आता आपण जो लिक्विडिटी टॉपिक बघितलेला त्याच्यात आपण एक अजून बायस हा टॉपिक बघूयात. बायस म्हणजे काय, तर आपला एक व्ह्यू आपला कुठल्या साईडला असू शकतो. आपण जो आपला व्ह्यू लावतो हा कुठल्या साईडला होऊ शकतो. बायस मग तुम्ही वीकली बायस लावू शकता, डेली बायस लावू शकता, आवरली बायस लावू शकता. बायस म्हणजे काय, तर तुम्हाला कुठल्या साईडला मार्केट मुवमेंट करेल हे वाटतं, हा तुमचा बायस. सोपी पद्धत बायस कसा ओळखायचा, डेलीच्या कॅन्डलवर जी आपण एक कॅन्डल बघतोय, सपोज ही कॅन्डल बघतोय, ह्या कॅन्डलच्या हायच्या वर काय आहे तर लिक्विडिटी आहे, लोच्या खाली काय आहे तर लिक्विडिटी आहे. मार्केटने ही लिक्विडिटी अर्न करून काय केलंय तर वर क्लोजिंग केलंय. तर प्रिव्हियस डेच्या हायच्या वर कॅन्डलनं क्लोजिंग केलं असेल तर सेम कॅन्डलच्या हायच्या वर आणि लोच्या वर काय आहे तर लिक्विडिटी आहे. मोस्टली कुठं जर वर ब्रेक केलंय तर हायच्या वर लिक्विडिटी राहणार आहे. तर सेम ह्या हायच्या वर काय आहे ते लिक्विडिटी आहे. प्रत्येक कॅन्डल नेक्स्ट कॅन्डलचा हाय ब्रेक करून वर जाते म्हणजे काय, तर त्या कॅन्डलच्या हायच्या वर आपल्याला लिक्विडिटी सापडते. मग त्या दिवशी आपण काय करू शकतो, जर मार्केट इथं खालीच ओपन होतंय आणि डाऊन साईडला येतंय तर लो पासून बायचा ट्रेड पकडू शकतो. सेम कॉन्सेप्ट, ज्यावेळेस ही कॅन्डल ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक करते तर नेक्स्ट डेला आपण काय करू शकतो, या डेला लो पासून बाईंग करू शकतो ते प्रिव्हियस डेच्या हाय ब्रेक पर्यंत, किंवा हाय आपण टार्गेट ठेवू शकतो. सेम कॉन्सेप्ट या दिवशी सुद्धा लागू शकतं. जर मार्केट इथं ओपन होतंय तर ह्या कॅन्डल मधला जो काही पीओआय राहिला असेल त्या पीओआयला टॅप करून टार्गेट काय ठेवू शकतो तर प्रिव्हियस डेच्या हायच्या वर. सेम आता इथं काय झालंय तर कॅन्डलनं प्रिव्हियस डेची लिक्विडिटी घेतली आणि सेम डेला कॅन्डल खाली क्लोज केली. ज्यावेळेस इथं खाली कॅन्डल क्लोज करेल आपला व्ह्यू नेक्स्ट डेला काय राहणार आहे, खाली करत असेल तर सेम कॅन्डलची लिक्विडिटी. आता अजून एक जे आपण सीआरटी बघणार आहे, इथं आता सीआरटी दिसतोय आपल्याला, इथं हा 5व्या नंबरचा स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी त्या पॉइंटला आल्यानंतर बघूयात. इथं हा सीआरटीचा एक पॅटर्न झालेला आहे, पण त्या पॅटर्न वेळेस तो डिस्कस करूयात. तर इथं बायस काय बनतोय तर आपला बायस इथं डाऊन साईडचा बनतोय. ओके. आता याच्यात अजून एक गोष्ट तुम्हाला मदत काय करते, तर जे आपण एक्सटर्नल रेंज आणि इंटरनल रेंज लिक्विडिटी जी प्ले करतो, जे आपण आवरली चार्टवर बघतो की हायर टाइम फ्रेमची लिक्विडिटी कुठे आहे आणि इंटरनल टाइम फ्रेमवर बघतो की आपण कुठल्या साईडला लिक्विडिटी दिसते, तर ती एक तुम्हाला बायससाठी महत्वाची ठरते. म्हणजे डेली कॅन्डलच तुम्हाला बघितली पाहिजे असं आहे का, तर नाहीये. तुम्हाला लिक्विडिटी कन्सेप्ट जर चांगला समजला असेल तर तुम्हाला बायसमध्ये काहीच अडचण येत नाही. माझा व्ह्यू होता की मार्केट वरून खाली येईल आणि इथून एक रिव्हर्स फिरून जाईल, पण तसं नाही झालं. त्याने तो झोन ब्रेक केला आणि तिथून खाली आलं. माझा व्ह्यू ह्या रेंज पासूनचा बाईंगचा होता ऍक्च्युली, पण ते बाईंगला नाही गेलं, ते तिथून खाली आलं. व्ह्यू चुकतात, पण सेलिंगचा व्ह्यू बरोबर आला, जो की वर पासून सेलिंगचा लावलेला. ऑलमोस्ट किती पॉईंटची मुवमेंट झालेली त्या ठिकाणी, तर 120 पिपची मुवमेंट झाली. चार इंच पासून 4,199च्या आसपास. ओके. आता अजून एक गोष्ट तुम्हाला इथं बघायची आहे की ज्यावेळेस तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमवर अनालिसिस करताय, सपोज तुम्ही 15 मिनिटावर अनालिसिस करताय किंवा 5 मिनिटावर चार्ट बघताय, हे बघत असताना मोबाईलवर बरीच लोक मोबाईलवर बघतात किंवा लॅपटॉपवर बघत असतील. एक सिंगल स्क्रीन असेल, जसं माझ्याकडे आता मी घरी बसलोय तर माझ्याकडे सिंगल स्क्रीन आहे, सिंगल स्क्रीनवर बघतोय. त्याच्या शेजारी जर आपल्याला चार्ट दिसतायत का, हायर टाइम फ्रेमवर प्रत्येक वेळेस आपल्याला स्विच करायला लागते आणि ते लक्षात ठेवावं लागते की हायर टाइम फ्रेमवर काय झाले, मग त्याचं मार्किंग करा. त्याच्यासाठी पण एक इंडिकेटर आहे. जस्ट मी एक रील बघत होतो त्यावेळेस हा इंडिकेटर सापडला, बेस्ट आहे. त्याला स्टार करून ठेवलाय. ICT HFT कॅन्डल म्हणून आहे. ICT HFT कॅन्डल स्टार करून ठेवा, बेस्ट आहे. दाखवतो त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतो. ICT HFT कॅन्डल माझ्या इथे जर चेक कराल तर 3च लावलेले असतात. एक जो सेशन्स आहे, दुसरा हा आत्ताचा लावलाय आणि तिसरा जो आपण बॉस स्टॉक बघतो तोही तुम्हाला दाखवणार आहे.
स्ट्रक्चर मॅपिंगसाठी आपण लावतो. जसं आपण हा ICT HFT लावतोय, हे सगळे सेटिंग ऑन असतील. आपल्याला 15 मिनिटाची 5 मिनिटाची गरज नाही, आपल्याला फक्त 1 तास 4 तासाची गरज आहे. डेली टाइम फ्रेम आपण ज्यावेळेस सकाळी अनालिसिस करायला बसू त्या आणि त्याच वेळेस डेली टाइम फ्रेमचा अनालिसिस आपण केलेला असेल, तर आपल्याला डेलीची गरज लागणार आहे का, तर नाही लागणार. इथं 10-10 असेल, 15-15 करून घ्या. कॅन्डलचं गॅप इथं 10 असेल, 15 करा, म्हणजे थोडंसं इथलं अंतर गॅप वाढतो. हे केल्यानंतर खाली FVG असेल, इथे FVG दिसतंय तुम्हाला, फेअर व्हॅल्यू गॅप. त्याचं थोडंसं फक्त डार्क करा. डार्क केल्याने काय होईल, ही जो गॅप दिसतोय हा FVG आहे. तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला FVG 4 तासाचा कुठे आहे, सेम टाइम फ्रेमला 1 तासाचा कुठे आहे. 1 तासाला कॅन्डल क्लोज व्हायला किती वेळ आहे, 4 तासाचा कॅन्डल क्लोज व्हायला किती वेळ आहे. ह्यानी ह्या गोष्टीनं होतं काय, तर ऍट अ टाइम ज्यावेळेस आपण 5 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम बघतोय, त्यावेळेस आपल्याला 1 तासात काय चाललंय, ते 1 तासात इथं काय बनलंय, तर हा इथं FVG बनलाय. त्यानंतर हा वर एक FVG बनलाय, इथं एक FVG बनलाय. ह्या एका लेग मध्ये हे FVG बनलेत आपल्याला दिसतंय. सेम आपल्याला मग 1 तासात शिफ्ट करून FVG सेम मार्क करायची गरज आहे का, तर नाही काही गरज. आपल्याला सेम टाइम फ्रेम इथं अनालिसिस करता येतो. तर हा महत्वाचा आहे, म्हणजेच हा तुम्ही ऍड कराच करा. अच्छा, ह्याच्या अगोदर नव्हता, जस्ट लकीली ती रील सापडली, दिसली आणि बेस्ट आहे, म्हणजे चांगला उपयोग होतो ह्या गोष्टीचा. 4 तासाचा पण कॅन्डल दिसते, 4 तासाचा पण अनालिसिस करता ह्याच रेंजला येतोय. ओके, ICT HFT कॅन्डल हा लावाच लावा, पाहिजेच तो. ओके, आता सेम ज्यावेळेस आपण इथून तो ट्रेड बघितला होता ना, इथून मार्केट येईल आणि इथून MSS करून रिव्हर्स फिरेल, तर त्यावेळेस इथूनच खाली येईल. ज्यावेळेस मार्केट इथं 99 ला होतं, 99 का 92च्या आसपास काहीतरी होतं, मला वाटतं 99 ला होतं, 4199 ला होतं. त्याच वेळेस ह्या रेंजला होतं 4199. त्याच वेळेस आपण बघितलं होतं की मार्केट हिथून खाली येणार आहे आणि रिव्हर्स फिरेल, म्हणजे आपला माझा अंदाज होता की इथं आल्यानंतर हे रिव्हर्सर फिरेल. आणि ही 4 तासाचा जो आपल्याला FVG दिसतोय, हा 4 तासाचा FVG इथं बघितलं होतं की इथून रिव्हर्स फिरेल, इथून खाली तर येणारच होतं 100%, आणि तिथून वर फिरेल. पण अनालिसिस चुकतात, असं काही नाही की प्रत्येक वेळेस आपले अनालिसिस बरोबर येतात, फक्त रिस्क रिवॉर्ड मॅनेज करणं गरजेचं आहे. जसं हे आपण 120 पॉईंट म्हणजे मी कॅच केले आणि त्याच्या अगेन्स्ट मी 40 पिपचा स्टॉप लॉस दिला. ऍट द एंड डे क्लोज आपण 80 पिपनं डे क्लोज केलाय. ओके, म्हणजे प्लस मध्ये. तर ह्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. ती कशामुळे सापडलं, तर ज्यावेळेस आपण हे हायर टाइम फ्रेम ऍट अ टाइम मॅच करतो त्यावेळेस. ओके, मोबाईलवर जरी बघत असाल उपयोग ठरतोय. ठीक आहे, ऑफ करतोय. त्याच्यानंतर हा इंडिकेटर मला वाटतं दाखवलाय मी याच्या अगोदर, SMC स्ट्रक्चर अँड FVG. हा काय करतोय, तर ह्याच्यात आपल्याला जे आपण 30 मिनिटात किंवा 1 तासात जे बॉस लेवल बघतो, तर ते बॉस लेवल आपल्याला दिसतात, किंवा चेंज ऑफ कॅरेक्टरच्या लेवल आहेत, ह्या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या लेवल दिसतात. पण ह्यातल्या सगळ्या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या लेवल्स ह्या बरोबर नाहीयेत, ह्या आपल्याला स्वतः मार्क करायच्यात. ह्या फक्त तुम्हाला एक बॉस लेवल आयडेंटिफाय करण्यासाठी मदत ठरेल. जसं इथं बघतोय आपण एक चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, इथं मार्केट डाऊन 4 तासाचं, इथं FVG 4 तासाच्या FVG ला टॅप आणि एक मुवमेंट दिली. सेम ह्या ही रेंज बघत असताना सेम साईडला पेंडिंग आहे, किंवा मार्केटमध्ये लिक्विडिटी कुठल्या साईडला दिसते.
ओके. तर कुठं कुठं एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी कुठे पेंडिंग आहे का, तर एक्सटर्नल रेंज आता ही आहे. मार्केटनं ज्यावेळेस कुठलाही एक्सटर्नल रेंज ब्रेक होईल त्यावेळेस मार्केट कुठं जाणार आहे, तर इंटरनल कडे जाणार आहे. ह्याच्या अगोदर एक्सटर्नल कुठं पडून होती, तर जो हा हाय होता ह्याच्यावर एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी पडून होती, याला आपण ERL म्हणतो. ओके. ह्याच्यात इथं इंटरनल जी बनली होती ती मार्केटनं इथं स्वॅप केली, इथं स्वॅप केली. पण लिक्विडिटी पेंडिंग कुठली होती, तर या लोची हा लो प्रोटेक्टेड होता. हे दोन लो इक्वल लो तयार झालेत, हे दोन्ही लो प्रोटेक्टेड आहेत. म्हणजे इक्वल लोच्या खाली काय थोडक्यात डब्ल्यू तयार झालाय, डबल बॉटम तयार झालाय. डबल बॉटमच्या खाली काय तर लिक्विडिटी पडू नये, मार्केटने ब्रेक केला. मार्केटने एक्सटर्नल रेंजची लिक्विडिटी टोटल ब्रेक केली. मार्केट आता येणार आहे कुठं, तर IRL कडे, म्हणजे इंटरनल रेंज जी लिक्विडिटी आहे त्या साईडला मार्केट येणार आहे. एका तासावर हा आपला चेंज ऑफ कॅरेक्टर. मार्केट आता कुठल्या साईडला प्ले करू शकतं, त्या डाऊन साईडला. ठीक आहे, हे फक्त आपल्याला ओळखायचंय. आणि काय करायचंय, चार्ट थोडासा क्लीन कर, म्हणजे दोन चार्ट लावा ह्या पद्धतीनं, दोन वेगवेगळे अनालिसिस करा. एकाच चार्टवर जर, जसं आज माझ्याकडून झालं की एकाच चार्टवर जर आपण एकाच छोट्या जागेत जर अनालिसिस केला आणि बघत बसलो तर आपल्याला व्ह्यू क्लिअर होत नाही, आपला व्ह्यू एकाच ठिकाणी अडकून राहतो. आत्ता जे काय सांगितलं ह्याच्यात जर काय डाऊट असेल, काय विचारायचं असेल तर विचार. आणि हे पीडीएफचा आपल्या ग्रुपवर पाठवून देतो, प्रत्येकाने हे बघा. पहिली स्ट्रॅटेजी बघणार आहे जे की सिल्वर बुलेट म्हणून आहे, बऱ्याच वेळा ही आपण बघितलेली आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, तर जो कुठलाही एक आपण हाय मार्क केलेला आहे, ओके, तर त्या हायची लिक्विडिटी मार्केट ग्रॅप करते आणि डाऊन साईडला येतं. लिक्विडिटी स्वीप झाली त्याला आपण म्हणतो, लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर याचं उदाहरण इथं दिलंय. प्रिव्हियस डे हाय असेल, प्रिव्हियस डे हाय असेल किंवा कुठलाही एक प्रोटेक्टेड लो असेल, पकडून चाला हे तुमच्या कुठल्याही एक झोन असेल त्याच्या खाली एक प्रोटेक्टेड लो आहे, त्याची लिक्विडिटी स्वीप झाली, किंवा डे हाय असेल किंवा डे लो असेल. ओके, आपण बाय साइड लिक्विडिटी, सेल साइड लिक्विडिटी ह्याच्या अगोदर बघितलंय. तर जो काही तुमचा डे हाय असेल, डे लो असेल किंवा जे काही कन्सेप्ट असेल, मार्केट तिथं येणार आहे तुमची लिक्विडिटी स्वीप करून. एमएसएस आपण चेक करतो, ह्याच्या अगोदर जो आपण एमएसएस आणि सीआयडी झालाय हे लेक्चर आपण बघितलंय. आपला इथं ज्यावेळेस एमएसएस होईल, एमएसएस झाल्यानंतर ह्या लेग मधला जो काही तुमचा पीओआय असेल, मार्केट त्याला टॅप करेल आणि डाऊन येईल. जी तुमची डेलीची कॅन्डल, डेलीचं उदाहरण घेऊयात, किंवा कुठलाही स्विंग हाय पकडून चाला, स्विंग लो जे काय असेल ते. नेक्स्ट कॅन्डल ब्रेक होईल किंवा सेम कॅन्डल स्वीप करून खाली येईल, ब्रेक होईल, नेक्स्ट कॅन्डल खाली येईल, जे काय होईल ते. ह्यानंतर आपल्याला काय बघायचंय, तर ह्या रेंजमध्ये एक एमएसएस होईल ब्रेकडाऊन झाल्यानंतर. जो काय आपण सपोज हायर टाइम फ्रेमवर चेक करतोय, ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होईल, तर ह्याच रेंजमध्ये एक एमएसएस होईल. इंटरनल टाइम फ्रेमवर आपण शिफ्ट केल्यानंतर हे स्वीप झाल्यानंतर कॅन्डल कशी दिसेल, खाली गेली वर आली, 5 मिनिटांमध्ये स्वीप झालेले दिसेल. स्विंग सेम सिक्स स्विंग इथं असेल. हा स्विंग ज्या वेळेस ब्रेक होईल, मार्केट ह्या लेग मधला एफव्हीजी घेईल, ऑर्डर ब्लॉक घेईल आणि इथून आपल्याला डाऊन साईडचे मुवमेंट घ्यायचे. ओके, लक्षात ठेवा ही. आणि ह्या 6 गोष्टीवर जर तुम्ही काम करता ना, किंवा ह्या 8 गोष्टीवर, ओके, आपण ओटी लेवलवर आपण शक्यतो एंट्री नाही घेत. सीआरटी लेवल काम करते, सिल्वर गोल्ड काम करते, तुमचं कॅमरिल मॉडेल काम करते, इनवर्स एफव्हीजी नाही आपण त्यावर घेत एंट्री. टर्टल्स तुमचा काम करतो, PO3 तोच सीआरटी आणि PO3 दोन्ही कंबाईन करून सांगतोय.
आणि सीआयएसडी हे मी तुम्हाला सांगितले की सीआयएसडी काय, त्याच्यामुळे मी 5 ते 6 म्हणले. काही गोष्टी आपण घेणार आहे, काही गोष्टी नाही घेणार ज्या तुम्हाला रोज डेली उपयोगाला येतील. हे सेटअप आहे असे जर तुम्ही जर ट्रेड करायला बसताय, प्रिंट मारा, समोर चिकटवून ठेवा, टेबलवर ठेवा, कॉपी पेस्ट ट्रेड सापडणार. जसा डे हाय होता तसा सेम डे लो आहे किंवा कुठलाही प्रोटेक्टेड लो आहे. असं गरजेचं नाहीये की डे लो पाहिजे, एक स्विंग लो नकोय, एका तासाचा लो नकोय. कुठलाही प्रोटेक्टेड स्विंग आहे, त्या स्विंगला ब्रेक करते मार्केट, पुन्हा तिथून वर जात आहे, वर जाऊन तुमचा एक एमएसएस करते, एमएसएस केल्यानंतर ही आपण स्ट्रॅटेजी कशामध्ये बघितली आहे तर कुठलाही तुमचा जो झोन असेल, तुमचा कुठलाही झोन असेल, कुठल्याही झोन मध्ये तुम्ही मार्किंग करा. ओके, मार्किंग केल्यानंतर आपण काय बघतो, तुमचा ह्या झोनला टॅप होऊ द्या, तुमचा एमएसएस होऊ द्या, एमएसएस झाल्यानंतर एंट्री. आणि फक्त आत्ताच्या सिल्वर बुलेट मध्ये काय सांगितले तर एक कॅन्डल ह्या झोनला किंवा तुमचा प्रोटेक्टेड लो असेल त्याला स्वीप करेल आणि स्वीप करून वर येईल. लिक्विडिटी खाली जी असेल ती स्वॅप मारेल, लिक्विडिटी हंट होईल, मार्केट वर येईल. लिक्विडिटी टॉपिक महत्वाचा आहे, त्यामुळे मी जे सांगतोय ना त्याच्यावर लक्ष द्या, काय सांगतोय. कशा पद्धतीनं हा जो स्वीप झालाय, जसं की इथं दिसतंय आपल्याला ह्या लोच्या खाली काय झालंय, हा एक लिक्विडिटी स्वीप झालाय. ह्या पद्धतीनं कॅन्डल क्लोज होऊन पुन्हा वर गेलीये, तीही सुद्धा चालू शकते. फक्त तो एरिया तुमचा त्या लेवलचाच पाहिजे. असं नको की नाही का चार्टच्या रॅन्डम मध्ये आधी कुठं सुद्धा आपल्याला होताना दिसेल, पण मध्ये आधी आपल्याला त्या गोष्टीत एंटर करायचं नाहीये. काय विचारायचंय, चार्टवर शोधू आपण कुठं सापडतोय का. पीडीएफ मी ग्रुपवर किंवा प्रत्येकाला पाठवून देतो. काय विचारायचं असेल विचारा, समजलं नसेल, परवा जे लेक्चर झालं होतं ते अपलोड केले, सेम लिंकला जाऊन चेक करा. सेम इथं झालेलं दिसते ती गोष्ट. प्रत्येकाला समजतंय का नाही समजत, महत्वाचे सेटअप आहेत. हे असे जरी तुम्ही कॉपी पेस्ट मारले ना तरी डेली एक सेटअप तर सापडेल. एशियनचा तर सापडतोच रोज. जर कोणी 5:30 6:30च्या आसपास जर कोण उठत असेल तर त्याला तो ट्रेड सापडणार आहे, एशियन किल झोनचा. त्यानंतर कधीही जरी हा सेटअप बनत असेल, दिवसातून एकतरी बनणारच आहे. सीआरटी बनेल, सिल्वर बुलेट बनेल, टर्टल सूप बनेल, कुठला तरी एक बनेल, त्याच्यावर एंट्री बनणारच. ओके, हा याचा हाय होता. इथं काय दिसतंय आपल्याला, 5 मिनिट मध्ये हाय स्वीप झालाय. हा आपला काय हाय स्वीप झाल्यानंतर हा पॉइंट आपल्याला एमएसएस पॉइंट आहे. ह्या लेग मधला जो काय तुमचा पीओआय असेल, जिथं तुम्ही इंटरेस्टेड एंट्री करण्यासाठी, तो तुमचा ऑर्डर लॉक असेल, एफईजी असेल, जो काय बनत असेल तो, हा तुमचा एफईजी, हा तुमचा ऑर्डर लॉक. एफईजी वर घेत असाल तर इथं एंट्री बनेल,
एफएजीच्या वर स्टॉप लॉस असेल ते इथं, ऑर्डर ब्लॉकच्या वर असेल ते इथं, आणि जे काय तुमचे लिक्विडिटी लेवल बनत असेल तर तुमची फर्स्ट लिक्विडिटी तर हा लो बनतोय, त्यानंतर हे तुमचं 1:1.3 हिशोबाने रेशो बनतोय, 1:2.5. सेटअप लक्षात ठेवा, आजपर्यंत आपण जे बघितलं होतं ना, हे सगळं फक्त ओबी काय असतो, एफजी काय असतोय, सगळे आपले लिक्विडिटी बघतोय, एक्सटर्नल काय, इंटरनल काय, बाय साइड लिक्विडिटी, सेल साइड लिक्विडिटी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ह्या सगळ्या एकत्र करून कुठं वापरायच्या, तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये वापरायच्या. येते लक्षात. आत्ता जी सांगितली नावं तुमच्या लक्षात नाही राहिले तरी चालेल, नावात काय नाही, फक्त त्याचं कसा वर्क कसा करायचा आहे हे लक्षात राहणं गरजेचं आहे. मग तुमचा 4 तासाच्या कॅन्डलचा हाय असेल, लो असेल, प्रिव्हियस डेचा हाय लो असेल, प्रिव्हियस वीकचा हाय लो असेल. वीकलीचं उदाहरण बघूयात कुठं सापडतंय का. ह्या वीकला सापडेल बाबा. असं काही नाहीये की इकडूनच वर पाहिजे, इकडून खालनं सुद्धा सापडेल. एखादा स्वीप झालेला असेल दिसेल तर. आता लॉग इथं तो लो ब्रेकच आहे, इक्वल लो आहे. एवढा मागं 5 मिनिट मध्ये शिफ्ट नाही होणार. इकडे मागं जाऊन पण उदाहरण सापडेल, इथं सापडेल, पण ज्यावेळेस आपण 5 मिनिटात शिफ्ट होऊ त्यावेळेस आपल्याला ते चेक करता येणार नाही. प्रीमियम व्हर्जन मागेल आपल्याला. हेच उदाहरण आपण बघितलं होतं ना 4 तासामध्ये. आता इथं सापडू शकतो आपण. हे बराच वेळ वर राहिले मार्केट, इथे लगेच स्वीप झालं नाही. हा लो होता, हा सॉरी हा हाय होता, या ह्याच्यावर सस्टेन केले, परत रिटर्न खाली क्लोज इथं लगेच केले का नाही केले, कॅन्डल परत इथून वर गेली, परत या रेंजला परत वर केले. ठीक आहे, ह्या रेंजला इथं ती नाही बनला सेटअप.
पण कन्सेप्ट लक्षात आली ना, की काय सांगतोय, कशा पद्धतीने वर्कआउट करायचं आहे. काय डाऊट असेल तर विचारा. कोणत्या टाइम फ्रेम मध्ये लिक्विडिटी स्वीप झालेली बघायची? जसं की आपण हायर टाइम फ्रेमवर 4 तासाची कॅन्डल बघतोय, तर शिफ्ट त्याला 5 मिनिटात, आपण ट्रेड 5 मिनिटात 15 मिनिटात करणार आहे, तर 5 आणि 15 मिनिटात येऊन चेक करायचं. जर बर. आपण डेली टाइम फ्रेमवर बघतोय, डेली टाइम फ्रेमवर स्विप झाली आहे, तर आपण 5 आणि 15 मिनिटात येऊन चेक करायचं. आपण MSS 5 मिनिटातच चेक करायचा आहे. भले त्याला आपण डेली टाइम फ्रेमचा असेल ना, तरी त्याला आपण 5 मिनिटातच चेक करूयात. 15 मिनिटाचा काय होईल, 15 मिनिटाचा बराच खाली आपल्याला सापडतो, तर आपण 5 मिनिटाच्याच MSS शोधणार आहे. ओके. ठीक आहे. ह्याच्यानंतर पुढचा ह्याला कॅमरॉन मॉडेल आहे. ह्या कन्सेप्ट काय आहे, तर जे आपण लिक्विडिटी मार्क करतो, सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आहेत ना, सगळ्या स्ट्रॅटेजी ॲज तुमच्या लिक्विडिटीवर रन करतात. ह्यासाठी लिक्विडिटी समजणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला काय चेक करायचं, तर लिक्विडिटी कुठल्या साईडला चेक करायची. सेम गोष्ट ही वरच्या सेटअपला पण आपण चेक करतोय, ह्या सेटअपला याच्या पुढच्या सेटअपला पण आपण लिक्विडिटी चेक करणार आहे, की मार्केट थोडक्यात तुमचा बायस कुठल्या साईडला आहे, मार्केट कुठून कुठपर्यंत जाऊ शकतं. ड्रॉ ऑन लिक्विडिटी म्हणजे काय, तर तुमचा व्ह्यू काय आहे, मार्केट कुठून कुठपर्यंत जाऊ शकतं. मग तुम्ही 15 मिनिटात, 30 मिनिटात, 1 तासात तुमची लिक्विडिटी फाइंड करा, कुठल्या साईडला तुम्हाला मार्केट जाणार आहे. जसं आपण बऱ्याच वेळा चार्टवर मार्क करताना बघितलं असेल, की ह्या साईडला या पद्धतीने आपण मार्क करतो आणि इथं ड्रॉ ऑन लिक्विडिटी लिहितो ह्या पद्धतीनं. म्हणजे काय, तर आपला व्ह्यू इकडे मार्केट इथून ह्या साईडला किंवा ह्या इकडून इकडे येऊन ह्यात इथे येऊन इथं जाऊ शकतं. ही आपली झाली ड्रॉ ऑन लिक्विडिटी. ह्या साईडला मार्केट मूव्ह करणारे, ह्या साईडला लिक्विडिटी पडून, एक्सटर्नल लिक्विडिटी पडून. ओके, आता इथं काय केलंय, मार्केट जात असताना जो प्रोटेक्टेड लो आहेत, कुठला जे काय बनत असतील ते प्रोटेक्टेड, जो प्रिव्हियस लो असेल ना, त्याची लिक्विडिटी इथं ग्रॅप करेल. याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं, जी मेजर लेवल आहे, ओके, ती एंट्री तुमची एका मेजर लेवलला होती. ही एंट्री तुमची चार्टच्या मध्ये आधी, म्हणजे जिथं कुठं तुम्हाला मध्ये आधी चार्ट सापडतो, पण तुमचा व्ह्यू क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमचा मार्केट अप जाणार आहे, मार्केट डाऊन जाणार आहे, हे जर क्लिअर असेल, ओके, तुमची टॉप आणि बॉटमची एंट्री मिस झाली आहे, तर ही एंट्री सापडणार आहे. जसं हिथं एक उदाहरण बघत, हिथं एक घड आणि कुठं घडलं नाही ते पण बघत. ओके, मार्केट काय केलंय, हायचा हाय याचा प्रोटेक्ट आणि ह्याचा हाय केला, तिथून खाली आले. सेम आपल्याला काय पाहिजे होतं, तर जसं इथं दाखवलं एंट्रीला काय करायचंय, तर एफपीजी किंवा जो काही पीओ असेल, ऑर्डर हिडन ऑर्डर लॉक असेल किंवा जो एफपीजी असेल, त्या एफपीजी वर आपल्याला एंट्री घ्यायची. इथं मार्केट आलं काय, कुठल्या एफपीजी वर खाली केले, डायरेक्ट वर केले. सेम मार्केट हा हाय होता, प्रोटेक्ट खाली आला, मार्केट टेस्ट केला असता, तर एंट्री घेतली का, आपला व्ह्यू ओके, ह्या जो हाय होता तिथं स्विप
बिघडलंय करू शकत सगळ्या इनसाइड आहेत. हा स्विंग तुमची मध्ये जिथं कुठं तुमचा पीओ असेल एफपीजी असेल जो काही एरिया सापडत असेल त्या एरियाला तुमची एंट्री प्रिव्हियस जी लिक्विडिटी प्रोटेक्टेड असं काय नाही की प्रिव्हियस काय प्रोटेक्टेड असेल इथं दाखवलंय की दोन जी काय कुठली ती प्रोटेक्टेड असेल ती स्वीप ऑर्डर लॉक कोणाला करायचंय स्टेप बघणार आहे. परत एकदा सांगाल का? समजलंच नाही. ओके हा सेटअप थोडासा जसं की आपण जसं आपण बघतो ड्रॉ कुठल्या साईडला मार्केट जाणार आहे हे माहिती आहे. आपण डिफाईन केली जसं आपण इथे डिफाईन केली की मार्केट पर्यंत जाणार आहे त्याच्या प्रिव्हियस लो असेल ह्या लो पर्यंत मार्केट जाणार आहे ह्या लोची लिक्विडिटी घ्यायला जाणार आहे. हा काय झाला हा झाला ड्रॉ आपल्याला माहिती झालं की मार्केटला आपली 4 तासाची ही एंट्री आपली 4 तासाची एंट्री आपली झाली उदाहरण घ्या 4 तासाची एंट्री झाली आपल्याला एंट्री कुठे येणार आहे त्या एंट्रीचे पॉईंट कुठे दाखवलेत तर मार्केट आल्यानंतर आपण त्या एफजीला किंवा जसा काय सेटअप दाखवला काही प्रीव्हियस लो असेल आवाज ब्रेक होतोय. आता हा येतोय. प्रिव्हियस कुठला लो असेल जो टेक्टेड लो आहे तो लो तुमचा स्वीप हा लो स्वीप झाला की तुम्हाला बघायचा एमएसएस जिथं कुठं तुमचा एमएसएस ह्याच्या होईल एमएसएस ला आपल्याला काय क्लोजिंगची किंवा ह्याची गरज लागत नाही तुमचा जो पॉइंट आहे हा नाही तुमचा एमएसएस कारण की हा इनसाइड आहे हा लो आहे हा तुमच्यासाठी काय हा जो लो आहे तो एमएसएस आहे हा जो हे कॅन्डल साइड आहे तुमच्यासाठी एमएसएस झाला मार्केट मग आपल्याला काय तुमचा व्ह्यू कुठल्या माशी तुमची एंड कुठं जाणार आहे टार्गेट तुमची लिक्विडिटी तुम्ही ठरवली ती लिक्विडिटी तुमचं टार्गेट मग इथं ठरवली असेल ही सुद्धा 1S3च्या रिस्क रिवॉर्ड प्रमाणे चांगलं टार्गेट आहे. टाइम फ्रेम 5 मिनिटात वापरायचा का याला? हा टाइम फ्रेम 5 मिनिट आपण आपली लिक्विडिटी मार्क करायला कुठला वापरतो तर 30 मिनिट 1 तास वापरतो. काय डाऊट असतील काय विचारायचं असेल विचारा.
पण परत एकदा रिपीट करतोय, जे इथं सेटअप सांगतोय ना ऍज इट इज कॉपी पेस्ट करून ठेवा. पीडीएफ प्रत्येकाला पाठवणार आहे. हाय असे कॉपी पेस्ट मारा. डेली एक सेटअप बनतोच बनतो. असं कुठलाच दिवस होणार नाही तुम्हाला की आज तुम्हाला कुठला सेटअप बनला नाही. मग असं आहे की तुम्हाला प्रत्येक 6 सेटअपवर ट्रेड करायची गरज आहे का नाही. ह्यातला कुठला तरी तुमचा एक सेटअप असा बनवा की ज्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करता येते आणि तो सेटअप तुमचा ठेवा आणि तो बनेल त्याच वेळेस काम करा. सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून काम होतं का? तर नाही होत. ह्यातले तुम्हाला कुठला तरी 1-2 सेटअप घ्या, त्या सेटअप बनेल त्याच वेळेस ट्रेड करा. काही डाऊट असेल विचारा, नाही तर आज आपण इथं थांबूयात. झाले, संपली मीटिंग. काय डाऊट असतील तर विचारा.